पण राजकारणात खोटं बोलावं लागतं, राजकारणात लांड्या-लबाड्या करावं लागतं, असा गैरसमज का आपण करून घ्यावा? राजकारणात माझा जो स्वभाव आहे, माझा जो पिंड आहे, तो मी कधीही बदलणार नाही आणि मोदीजींनी कधी बदलला नाही. मोदीजी आपल्या डोळ्यासमोर देशहित हे प्राधान्याने ठेवतात, सामान्य माणसाचं हित ठेवतात, विरोधक त्यातून काहीतरी शोधत असतात. त्यामुळे माझा जो स्वभाव आहे तो स्वभाव असाच राहील. नमस्कार, मी अतुल जैन. अतुल आपली बातमीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत 29 लोकसभा उत्तर मध्य मुंबई या ठिकाणी. आपण बघू शकतो की अत्यंत चांगले उमेदवार अशा पद्धतीने ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांचं या ठिकाणी प्रचार सभा सुरू आहे आणि आपण त्यांच्याशी नक्कीच बोलू. दीपक सावंतजी आहेत आणि अशा पद्धतीने लोकसभेचे उमेदवार म्हणून त्यांची निवड झालेली आहे. कालच त्यांनी फॉर्म भरलेला आहे. प्रचाराची रॅली या ठिकाणी सुरू आहे. महायुतीचे लोकप्रिय उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना प्रचंड बहुमताने विजय करा. श्री रामांजनेय देवस्थानाच्या वतीने आपले लाडके उमेदवार ॲडव्होकेट उज्ज्वल निकमजी यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. युतीचे उमेदवार असे 29 लोकसभा उत्तर मध्य मुंबईचे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब यांची या ठिकाणी प्रचार सभा सुरू आहे. पार्ल्याच्या प्रत्येक चौकात या ठिकाणी उमेदवाराचं स्वागत होताना आपण बघतो आहोत. उज्ज्वल निकम साहेब ज्यांचं नावसुद्धा एक देशामध्ये चांगल्या पद्धतीचं त्यांचं असं नाव आहे. त्यांनी या देशामध्ये केलेली कामं ही खास विशेष अशी कामं आहेत. त्यामध्ये अतिरेक्यांना फाशीवर चढवणं असो आणि असे अनेक विषय असो, अनेक मोठे मोठे केसेस आहेत जे ते लढलेले आहेत देशाबद्दल. आणि खरं म्हणजे बघायला गेलं तर एक या विभागाला एक चांगला उमेदवार मिळालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. 29 उत्तर मध्य लोकसभा सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब आहेत. आज ते लोकसभेचे उमेदवार आहेत उत्तर मध्य मुंबईचे. आपण जाणून घेऊया साहेब, कालच आपण फॉर्म भरलेला आहे, लोकसभेची निवडणूक लढत आहे. साहेब कसं वाटतं, कारण का आपण एक वेगळ्या पेशेत होतात, आपण खूप देशासाठी मोठं काम केलं आहे साहेब. अभिमान वाटतो आपल्याबद्दल, अभिमान आहे त्याबद्दल शंका नाही. पण साहेब अचानकपणे राजकारणात येणं साहेब खूप वेगळं वाटलं साहेब ऐकून. निश्चित बऱ्याच लोकांना देखील धक्का बसला, कारण हा विचार माझ्या मनात 10 दिवसापूर्वी आला. अर्थात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मला या संदर्भात विचारणा केली. मी विचारत होतो जायचं की नाही राजकारणात, कारण काही लोक टीका करतात राजकारणात गेल्यानंतर, अकारण टीका करतात, काही कळत नसताना देखील टीका करतात. ही नकारात्मकता ते नेहमी एक्सप्रेस करत असतात, कारण एका चांगल्या पार्टीत गेल्यानंतर विरोधी पक्ष हा नेहमी टीका करतो. खरं म्हणजे राजकारणमधूनही समाजकारण आणि देशहित साधता येतं, हा विचार माझ्या मनात जास्त भावला. आणि मोदी सरकारने जी काही 10 वर्षात चांगली कामं केली आहे त्याच्यामुळे मी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला. साहेब अगदी सरळ व्यक्तिमत्व तुमचं आहे, अत्यंत साधेपणाने सरळपणे तुम्ही राहता आणि तुमचं कार्य एकदम इमानदारीने तुम्ही आजपर्यंत केलेलं काम आहे साहेब. आता राजकारणामध्ये साहेब थोडं तुम्हाला राजकारण माहिती आहे कसं करायचं, तर आता कशा पद्धतीने साहेब तुम्हाला ह्याच्यात जमेल? धन्यवाद, तुम्ही माझ्याबद्दल चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली. पण राजकारणात खोटं बोलावं लागतं, राजकारणात लांड्या-लबाड्या करावं लागतं, असा गैरसमज का आपण करून घ्यावा? राजकारणात माझा जो स्वभाव आहे, माझा जो पिंड आहे, तो मी कधीही बदलणार नाही आणि मोदीजींनी कधी बदलला नाही. मोदीजी आपल्या डोळ्यासमोर देशहित हे प्राधान्याने ठेवतात, सामान्य माणसाचं हित ठेवतात, विरोधक त्यातून काहीतरी शोधत असतात. त्यामुळे माझा जो स्वभाव आहे तो स्वभाव असाच राहील, कारण माझा जन्म हा हनुमान जयंतीला झालेला आहे. त्यामुळे मी रामाचा भक्त आहे आणि रामाचा भक्त हनुमान असल्याने निश्चितपणे विरोधकांनी काही टीका केली तरी मी त्याकडे
दुर्लक्ष करते. साहेब या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार वर्षा गायकवाड आहेत, तसंच MIMनी वारिस पठाणचं नाव जाहीर केलेलं आहे. साहेब निवडणूक तुम्हाला कशा पद्धतीची वाटते? कारण का तुमचं नाव तर खूप मोठं आहे, त्यामुळे लोकांना बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे. पण तुम्ही आज मैदानात उतरलेले आहात, प्रचार सभेत आहात, कसं वाटतंय तुम्हाला? हे निवडणूक कशी जाणार आहे? नाही, असं आहे की निवडणूक कशी जाईल हे आज सांगता येत नाही, पण मी आज कालपासून बघतोय, म्हणजे परवापासूनच, की लोक जे माझ्यावर प्रेम करतात ते मी केलेल्या कामाची पावती आहे. आणि मी जिथे जिथे जातो, नॉमिनेशन फॉर्म भरायला गेलो असेल, आज विलेपार्लेला इथले लोकल आमदार परागजी आळवणी असतील, त्यांच्या समवेत मी फिरतो आहे. मला लोकांचा प्रतिसाद, लोकांचं प्रेम जे मोदी सरकारवरती आहे ते माझ्यावरती व्यक्त करताय. आणि हे माझ्यावरती प्रेम आहे नुसतं असं नाही, तर मोदी सरकारने केलेल्या कामाची पावती देखील आहे. अर्थात विरोधकांनी, कोण माझ्यासमोर विरोधक आहेत, किती तगडे आहेत, हे जरी खरं असलं तरी माझ्या त्यांना कायम शुभेच्छा असतील. विधायक कामाकरता मी नेहमीच त्यांचा टीका देखील सकारात्मक दृष्टिकोनातून बघेल, पण विरोधाकरता विरोध, काहीतरी जनतेची दिशाभूल करायची, बेछूट आणि बेलगाम आरोप करायचे, याकडे दुर्लक्ष करायचं. साहेब शेवटचा प्रश्न, आता ज्या पद्धतीने तुम्हाला आज केंद्रात जायला मिळेल, साहेब मोदींजींसोबत तुम्हाला काम करायचं आहे, कुठले असे महत्त्वाचे विषय आहेत साहेब की तुम्हाला काम करायला आवडेल साहेब, आणि ते काम झालं पाहिजे साहेब? एक मनात माझा राजकारणातील जन्म हा फक्त 8-10 दिवसापासूनचा आहे. हा मतदारसंघ मला नवीन आहे. ह्या मतदारसंघाचे प्रश्न मी समजून घेणार. काही महिन्यानंतर आपण जर मला भेटलात तर निश्चितपणे आपण यावर चर्चा करू. साहेब यावर तुम्हाला एक विषय सांगतो की तुम्हाला फक्त ह्या लोकसभेपुरता नाही, पण देशाकडे तुमच्याकडे बघितलं जाईल, कारण तुम्ही एक ॲडव्होकेट आहात आणि खूप मोठे केसेस लढलेले आहेत साहेब. तुमच्याकडे मोठ्या दृष्टिकोनाने बघितलं जाईल साहेब. हेच तर माझं भांडवल आहे सर्व, तुमच्यापासून, मीडियाच्या लोकांपासून, थेट जनतेची, काश्मीर कन्याकुमारीपर्यंत लोक मला ओळखतात, माझ्यावर प्रेम करतात. ही माझ्या कार्याची पावती आहे. थँक्यू.